महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोघांशी माझा काही संबंध नाही. कारण काय इथं एकदा ते क्लिअर केलं पाहिजे कांगणे सर, नाहीतर लोकांचा काही लोक संबंध जोडायला लागलेले आजकाल, तुमचाही जोडत असतील. तसं तर माझं या शहरावरती फार मनापासून प्रेम आहे. म्हणजे कोणत्याही शहरात मी गेलो तर असंच म्हणतो, पण या परभणी शहरावरती जास्त विशेष प्रेम आहे. आणि तुम्हाला खरंच सांगतो, मी मगासपासून पाहत होतो कांगणे सर तुमचे विद्यार्थी ज्या पद्धतीनं बसले आणि कवितेचा कार्यक्रम ऐकण्यासाठी बसले, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी बसले. एवढ्या छान पद्धतीनं दाद देणारे विद्यार्थी, तुम्हाला सांगतो तुम्ही जोधपूरला जा, उदयपूरला जा, तिकडं आग्र्याला जा, कुठंच भेटणार नाही. मी तिकडं गेलो नाही म्हणून सांगतोय, पण तरी सुद्धा काय छान पद्धतीनं तुम्ही दाद देताय. त्या कोकणामध्ये पेटीत आंबे टाकून एक्सपोर्ट करतात की बघा आमच्याकडचे आंबे कसे. मला वाटतं विवेकानंद अकॅडमीचे सगळे विद्यार्थी पेटीत टाकून एक्सपोर्ट केले पाहिजे आणि तिकडं पुण्या मुंबईकडे लोकांना दाखवलं पाहिजे की बघा विद्यार्थी असे असतात तुमच्यासारखे. एवढं छान तुम्ही ऐकताय. कांगणे सरांचा वाढदिवस आहे. कांगणे सर, मी परभणीमध्ये आलो, एवढे बॅनर पाहिले वा एका शिक्षकाच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी एवढे बॅनर माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा पाहिले. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण हे आहे की शिकवणारे शिक्षक अनेक असतात, पण विद्यार्थ्यांसाठी शिकवणारे शिक्षक आहेतच, पण कांगणे सर हे लढणारे शिक्षक आहेत. म्हणून एवढ्या पद्धतीनं प्रेम त्यांचं लोकांवरती आहे, लोकांचं त्यांच्यावरती आहे. म्हणून त्या पंढरपूरच्या विठ्ठलाकडे एकच आहे मागणे, त्या पंढरपूरच्या विठ्ठलाकडे एकच आहे मागणे की विद्यार्थ्यांसाठी शतायुषी व्हावे प्राध्यापक विठ्ठल कांगणे. फार छान पद्धतीनं कार्यक्रम जमून आलेला आहे आणि एवढं तुम्ही छान ऐकताय. तुम्हाला वाटलं असेल की मला पहिल्यांदा का बोलवलं. तसं कसं आहे, शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं की बाकीची सगळी बटणं बरोबर लागतात. शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची सगळी बटणं आपोआप चुकत जातात. शर्टाचं पहिलं बटन बरोबर लावं म्हणून मला बोलवलंय. यांच्या सगळ्यांपेक्षा चांगली कविता मी ऐकवू शकतो, पण अजून मी तशी लिहिलेली नाहीये. त्यामुळे जशी लिहायची तशी लिहिली तशी तुम्हाला ऐकवतो. याचं काय आहे, नाहीतर काय आहे, आता बरेचसे कवी निर्माण होऊ शकतात. आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो,